हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री साई सेवा मित्र मंडल द्वारा भिवंडी स्थित धामनकर नाका से श्री क्षेत्र शिरडी तक भव्य पालकी पदयात्रा 16 का आयोजन प्रसिद्ध समाज सेवक व पालकी अध्यक्ष श्री दिनेश जी पाटिल व कार्य अध्यक्ष श्री विनोद जी पाटिल तथा उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व साई भक्त उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी की शुरुआत श्री साई बाबा की पादुका पूजन, पालकी पूजन, महाआरती करके की गई। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए प्रसिद्ध समाज सेवक व पालकी अध्यक्ष श्री दिनेश जी पाटिल व पालकी के पदयात्रियों ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। पतये हर हर सन्ति देवा अखंड बलि की
समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैष्णववर्णो ददान्तु मे कुबेराज वैश्रवणाय महाराजा स्वस्ति साम्राज्य भोजं राजं वैराजं पारमेशाजं महाधिपतयन्तं समन्तपर्यन्तं ईश सार्वभौमं स आयुष्य आदारकृतं आवितस्य कामधेम विश्वे देवां सवादिनमन्तपुष्पाञ्जलिं समर्पयामि अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री कृष्णानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। ओम साई जय साई जय साई ओम साई गणपति बाप्पा मंगल मूर्ति देवी की जय। ही साईबाबाची पालखी 1998 पासून चालू झालेली आहे। आपले पद्मश्रीचे शिक्षक लोकांनी या पालखीला समारंभ केलेला होता। सुधीर सर, शैलेश सोनावणे, तुकाराम भोई, श्रीकांत पाटील, मी, दिनेश पाटील, स्वतः विनोद पाटील, आम्ही जगदीश पाटील, आम्ही 7-8 लोकांनी पालखी चालू केलेली होती। या वर्ष 27वा आहे, कारण कोरोना काळामध्ये 1 वर्ष आमची पालखी गेली नाही, त्यामुळे 27वा वर्ष आहे। 27व्या वर्षात म्हणजे गुन्ह्या गोविंदात पालखी जाते। उंबाड्याचे लोक, शेलारचे लोक, बरेचसे म्हणजे परिसरातली भिवंडी परिसरातली कल्याणची अशी बरेचसे लोक 100 पर्यंत आम्ही पदयात्रेत जातो आणि चांगल्या गुन्ह्या गोविंदात आमची पालखीचा समारोप पण होतो। पालखी काढण्याचा हेतू काहीच नाही। पहिला मुंबईतून 2-3 ठिकाणावरून पालखी जायची, ते आम्ही केल्यानंतर आम्ही विचार केला, शिक्षकांचा आमची इथेच या विद्याश्रममध्येच मीटिंग झाली, आपण पालखी काढूया। पहिला आम्ही बाईकवर गेलेलो, बाईक 2 व्हीलर गाडी घेऊन 7-8 जण गेलेलो होतो। दुसऱ्या वर्षी आमची रिक्षा महेश चौधरी ह्याच्या रिक्षाने 2 वर्षे गेलो। नंतर एक वाढता गेला आणि आता 100 लोकांचा आमचा एक हे जाते। आज 24 तारीख, आजपासून समारंभ झाला आणि समारोप 30 तारखेला 30 ऑक्टोबर 2025 या दिवशी गुरुवारी लास्टचा दिवस आहे। लास्टच्या दिवशी आम्ही साईबाबाच्या समाधीला दर्शन घेऊ। सर्वांना सुखरूप साईबाबांनी दर्शनासाठी न्यावा, कोणाला इजा बाधा होऊ नये हीच आमची साईबाबा चरणी प्रार्थना। सर्वप्रथम सर्वांना ओम साईराम। पालखी अध्यक्ष दिनेश पाटील आणि कार्याध्यक्ष विनोद पाटील यांच्या माध्यमातून ही पालखी सुरू झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या पालखीला जेवढे इथे पदयात्री आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता, कुठल्याही प्रकारची फी न घेता विनामूल्य साई दर्शन घडवण्याचे दिनेश दादा आणि विनोद दादा ह्यावी आम्हाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता साई दर्शन घडवतात, त्यांचे सर्वप्रथम आभार। पदयात्री आणि भिवंडी तालुक्यातील साई भक्त हे तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सांगतो की 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत ज्या साई भक्ताला जमेल त्या साई भक्ताने आमच्या पालखीच्या पदयात्रेमध्ये आरतीला, महाप्रसादाला सामील होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा
ही साईचरणी प्रार्थना करतो आणि सर्व साई भक्तांना, भिवंडी तालुक्यातील सर्व साई भक्तांना व कल्याण तालुक्यातील साई भक्तांना विनंती असेल की आपण आमच्या पालखीमध्ये येऊन प्रसादाचा लाभ घेऊन पालखीची शोभा वाढवावी. ओम साईराम. 27 वर्ष झाले आहेत आमच्या पालखी सोहळ्याला. संस्थापक अध्यक्ष आमचे दिनेश पाटील तसेच कार्याध्यक्ष विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी दरवर्षी निघत असते. मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्व साई भक्त या पालखीसाठी जमत असतात. खरोखरच मी विनोद पाटील असतील तसेच अध्यक्ष आमचे दिनेश पाटील असतील का यांनी ही मोफत पालखी सेवा सुरू केलेली आहे. कुठलाही प्रवेश फी इथे नाही घेतला जात. खरोखरच ही पहिलीच पालखी आहे भिवंडी तालुक्यामध्ये की विनामूल्य पालखी निघत असते आणि खरोखर सर्व साई भक्त मोठ्या आनंदाने येत असतात. साई चरणी मी एकच प्रार्थना करतो की महाराष्ट्रावर आलेले जे संकट आहे शेतकऱ्यांवरती, पावसाळी अवकाळी, हे दूर हो. तसेच सर्व साई भक्त सुखरूप शिर्डीला जाऊन येऊ दे हीच साई चरणी प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम.